वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि मण्यांच्या विणकामामध्ये कमालीचं कौशल्य असलेल्या डॉक्टर मेघना कामत यांच्या 40 लाखाहून अधिक मण्यांमधनं साकारलेल्या कलाकृती कोल्हापुरात बघायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि JRD टाटा यांची मण्यातून विणलेली पोर्ट्रेट्स हे प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरतंय। दसरा चौकातल्या तनिष्क शोरूममध्ये हे प्रदर्शन 21 जुलैपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 या वेळेत सर्वांसाठी खुलं असणार आहे। त्याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। कोल्हापुरातल्या दसरा चौक या ठिकाणी असलेल्या टाटा तनिष्क या शोरूममध्ये कालपासून विणकामाचं प्रदर्शन जे आहे ते सुरू झालेलं आहे। खरं तर हे साधंसुधं विणकाम नाही, तर छोट्या छोट्या मण्यांचं विणकाम ज्यामध्ये 250हून अधिक कलाकृती बनवलेल्या आहेत आणि त्या बनवलेल्या आहेत मेघनाताई कामत यांनी। डॉक्टर मेघनाताई कामत यांनी आजपर्यंत जवळपास 40 लाखांहून अधिक मण्यांचं विणकाम त्या ठिकाणी केले आणि अनेक कलाकृतींचं खरं तर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचंच प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे। खरं तर हे केवळ मण्यांचं प्रदर्शन नाही, तर माझ्या बाजूला काही कलाकृती जी आहे ते आपल्याला दाखवतो, ज्यामध्ये आपल्याला दिसत असतील ग्लास मोझॅक। यामध्ये काही काचेच्या बाटल्यांवरती काचेचे तुकडे लावून जे विशिष्ट प्रकारे लावून त्या ठिकाणी एखादी डिझाईन तयार करण्यात आलेली आहे आणि त्याला अतिशय सुंदर पद्धतीनं सजवले खरं तर म्हणावे लागेल। आपण जर ही आता पोर्ट्रेट पाहिले तर ते पोर्ट्रेट 3 प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी दिसतात। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोर्ट्रेट आहे, बाजूला राजर्षी छत्रपती शाहू महाराज असू देत आणि बाजूला JRD टाटा यांचं देखील त्या ठिकाणी पोर्ट्रेट साकारण्यात आलेलं आहे। ही कला ज्यांनी साकार केली ते मेघनाताई देखील आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षांचं हे तप म्हणावं लागेल आणि त्यामध्ये साकारलेले सगळ्या डिझाईन्स आहेत। ते होत गेलेलं आहे। याच्यासाठी किती पेशन्स लागतात, म्हणजे तासनतास बसावं लागतं। डिझायनिंग अवघड असतं, कॉपी करणं सोपं असतं। नवीन डिझाईन्स करायचे असतील तर मग त्याला वेळ लागतो। हे जरी आपल्याला एक छोटं एका हातावरती बसणे एवढं दिसत असलं तरी त्याच्यामध्ये बनवण्यासाठी लागलेला कालावधी 4-5 दिवस लागतात। त्यामध्ये मागे देखील ही माझी पहिली एम्ब्रॉयडरी आहे। सुरुवात सगळी झाली। याच्यानंतर किती बनवले? तिकडे पलीकडे आहेत 2, नंतर बघा तो अरब नमाज पडतेला। हे बनवत असताना आणि मण्यांचं विणकाम करत असताना किती फरक आहे आणि त्यात किती पेशन्सची वेगवेगळ्या? मण्याला खूप जास्त वेळ लागतो। हे कॉपी करणं सोपं आहे, पण नवीन करायचं असेल तर त्याला सुद्धा वेळ लागतो। एका फ्रेमला मला 6-6 महिने लागलेले आहेत। पण हे करत असताना तुम्हाला सुचलं कधी हे आपल्याला करायचं आहे आता, आणि ह्याची आवड कशी निर्माण झाली? निर्माण झाली म्हणजे मला माझ्या आजीने केलेल्या होत्या, त्या बघून मग मी सुरुवात केली आणि मग एकातून दुसरं घडत गेलं। आपण जर बघितलं तर हे सगळे मण्यांपासून बनवणाऱ्या कलाकृती आहेत। बाजूला देखील आपण जर बघितलं तर काही हस्तकला साड्यांवरती देखील वर्क पाहायला मिळते, ते देखील आपण या माध्यमातून कर्नाटकी कशी काय कर्नाटक ते दोन्ही बाजूला एकसारखंच दिसतं, दाखवते। आपण 40 वर्षापूर्वी ही साडी केलेली आहे। हे पाठीमागे तसंच आहे। दोन्ही बाजूला एकसारखंच दिसतं। हा जर बघितलं तर कर्नाटकी कशिदा असं याचं नाव आहे आणि त्यांची ही कला म्हणजे एखाद्या साडीवरती समोर ज्या पद्धतीनं डिझाईन आहे पाठीमागे देखील त्याच पद्धतीनं अनेक एम्ब्रॉयडरी आपण मशीनवरच्या पाहतो, मात्र जेव्हा हातापासून बनवल्या जातात तर त्याची एक वेगळी झलक खरं तर पाहायला मिळते आणि तिची सुंदरता करते या सगळ्या कलेतून पाहायला मिळते। तनिष्क शोरूममध्ये आहे, तिथं अनेक हिऱ्याचे, चांदीचे, सोन्याचे दागिने खरं तर पाहायला मिळतात, मात्र हे रेअर जे हातापासून बनवलेले तुमचे आहेत त्याच्यामध्ये जी सुंदरता आहे ती एखाद्या हिऱ्याच्या दागिन्यामध्ये देखील नाही, मात्र ती दिसते। कम्पॅरिझन होऊ शकत नाही, ते पण सुंदर असतात, पण हे वेगळं आहे, मुलींना आवडतं। बघा हँडक्राफ्टला तशी त्याचं देखील मूल्य होऊ शकत नाही, एखादी हँडक्राफ्ट कुठलंही असू दे त्याचंही मूल्य नाही होऊ शकत आणि ते मूल्य का होऊ शकत नाही त्याचं उदाहरण आम्हाला हे समोर दिसतं। थँक्यू। अशा पद्धतीचे प्रदर्शन खूप कमी वेळा बघायला मिळतात आणि आता कोल्हापूरकरांना ती संधी तुम्ही उपलब्ध करून दिली
त्याबद्दल आम्ही देखील तुमचा आभार मानतो आणि अशा पद्धतीची कला पुढच्या काळामध्ये टिकावी यासाठी तुम्ही आता काय आवाहन करताय? काहींनी या संदर्भातलं शिकलं पाहिजे. पण वेळ नसतो त्यामुळे कोणी तयार होत नाहीत. पेशन्सचा भाग येतो. पण वेळ नसतो हे कारण असतं सगळं. आता मुलींना तरी नाही, मोठ्या बायकांनी काढलं तर ठीक आहे. पण आहेत 4-5 लोकांनी विचारले मला शिकवाल का म्हणून, तर मी काय सांगाल तुम्ही देखील लोकांना आता आवाहन करायला? उद्या देखील हे प्रदर्शन अवश्य भेट द्या, ही कला जोपासली पाहिजे. मेघनाताई कामत यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे प्रदर्शन भरवलेले आहे तनिष्क शोरूम या ठिकाणी, उद्या देखील आपल्याला पाहता येणार आहे. जवळपास 40 लाखांहून अधिक मण्यांचं विणकाम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे. 300हून अधिक डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे या शोरूममध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अनेक कलाकृती पाहायला मिळणार आहेत. तर त्याचा नक्कीच आनंद घ्या. ही कला कशा पद्धतीनं त्या जोपासत आलेल्या आहेत गेल्या 25 वर्षांपासून, ते देखील या ठिकाणी येऊन पहा. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला देखील यामधली आवड निर्माण झाली तर नक्कीच ही शिका आणि ही कला जी आहे ती पुढच्या काळापर्यंत अशीच पद्धतीनं जोपासत राहा, असंच आवाहन कामत यांनी केलेलं आहे. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.